उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या संदर्भात एक मोठी अपडेट आता समोर येतेय। मंगेश पंडिलकरला एकच पोलिंग एजंटचं आय कार्ड दिलं। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला या संदर्भातली माहिती दिलेली आहे। पंडिलकरांकडे 2 उमेदवारांच्या नावाचं पोलिंग एजंटचं कार्ड असल्याचा आरोप करण्यात आलेला होता। अपक्ष उमेदवाराच्या पोलिंग एजंट आय कार्डवर वायकरांचं काम केलं जात होतं की काय अशी देखील चर्चा सुरू होती। आरोप केले जात होते। त्यामुळे वायकरांच्या मेव्हण्याकडे 2 उमेदवारांच्या पोलिंग एजंटचं ओळखपत्र होतं की काय असा आरोप करण्यात आलेला होता। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये निकालाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा आरोप त्या ठिकाणचे अपक्ष उमेदवार त्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी केला होता। आणि त्यामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। रवींद्र वायकर यांचे मेव्हणे मंगेश पंडिलकर यांच्याकडे 2 आय कार्ड पोलिंग एजंटचे 2 आय कार्ड इश्यू झाले होते असा आरोप त्याच ठिकाणचे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी केलेला आहे। आणि यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी जेव्हा याबद्दलची माहिती दिली त्यांचं असं म्हणणं आहे की मंगेश पंडिलकर यांच्याकडे रवींद्र वायकर यांचे पोलिंग एजंट म्हणून आय कार्ड नव्हतं, तर एका अपक्ष उमेदवाराच्या नावाने ते पोलिंग एजंटचं काम करत होते। या सगळ्या संबंधी आपल्यासोबत बोलायला उमेदवार भरत शहा आहेत। तुम्ही आता कोर्टात गेलेला आहात आणि त्यामध्ये आता आणखी एक माहिती समोर येते ज्यामध्ये मंगेश पंडिलकर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी मोबाईल मतमोजणी केंद्रावर वापरला होता आणि आता त्यामध्ये मोठी माहिती तुम्ही अशी देताय की त्यांच्याकडे 2 आय कार्ड इश्यू झाले होते पोलिंग एजंटचं काम करण्यात। हां, ते मी पूर्णपणे माहिती घेऊन नंतर तुम्हाला सांगतोय की 2 आय कार्ड, एक अपक्ष उमेदवार त्यांच्या नावावर आणि वायकरच्या नावावर इश्यू झाला असा आम्हाला कळला। मी संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय की ही खरी गोष्ट आहे। पण असं होऊ शकत नाही ना, जर एक उमेदवार असेल तर त्याच्यासोबत एकच पोलिंग एजंट काम करू शकतो। वेगवेगळ्या उमेदवारांसाठी एक पोलिंग एजंट कसा काम करणार? तेच मी म्हणतोय ना की असा का झाला आणि कोणी केला याच्यावरती पुरी इन्क्वायरी झाली पाहिजे की 2 आय कार्ड कसा काय इश्यू झाला। आणि जर 2 इश्यू झाला असेल तर ते वायकरांच्या नावावरती पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी दाखवलेला आहे आय कार्ड आणि ते CCTV फुटेजमध्ये पण येणारच आहे। मंगेश पंडिलकर म्हणतायत की वायकरांचा एजंट आहे त्यांनी म्हणलंय आणि आय कार्ड त्यांच्याकडे होतो। आम्ही पण बघितलोय, अरोरा साहेबांनी पण बघितलेलं आहे आणि ते 2 स्टार जो ड्युटी ऑफिसर आहे त्यांनी पण बघितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की वायकरचा एजंट आहे। पण आम्हाला दुसरा 2 दिवसापूर्वी मला फोन आला होता एक उमेदवाराचा, अपक्ष उमेदवार आहे, आणि त्यांनी पण मला हे सांगितलं की माझ्या नावावरती तो आय कार्ड इश्यू एक तर अपक्ष उमेदवाराच्या नावाने एक आय कार्ड इश्यू झालं जे मंगेश पंडिलकर वापरत होते आणि दुसरं रवींद्र वायकरांचं त्यांच्याकडे आय कार्ड होतं। यस, आय कार्ड होतो, आम्ही बघितलेलं आहे आणि ते जे अपक्ष उमेदवार आहे ते पण सांगताय की आमच्या नावावर इश्यू झाला आहे। म्हणजे आम्ही त्या अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितलं की एक विनंती केली होती आणि विनंतीहून त्या संबंधी आम्ही संमती दिली आणि त्याच्यामुळे मंगेश पंडिलकर यांना अपक्ष उमेदवारांचं ते पोलिंग एजंटचं आय कार्ड मिळालं। पण एक सांगा की आजपर्यंत एवढे दिवस झाले मॅडमनी पण का क्लिअर केला नाही की एजंट त्यांच्या नाही, वायकरच्या नाही, अपक्ष उमेदवारचा आहे? आजपर्यंत का समोर का नाही आला? मी जेव्हा इन्क्वायरी केली आणि त्याच्यानंतर मला कळलं तेव्हा मी तुम्हाला सांगतोय की अपक्ष उमेदवार तो त्यांचं नाव देऊ शकत नाही, कारण काही असू द्या, तर त्यानं तुम्ही इन्क्वायरी करा। वापरला होता मोबाईल आतमध्ये 2:12 वाजूनपर्यंत, त्याच्यानंतर 4 वाजेपर्यंत ते वापरत होते दुपारी, आणि त्यांची मुलगी आणि तो वायकरचा मेव्हणा हे दोघं संगती वापरत होतं त्यांच्याकडे। यस, होता आणि वायकरचा होता। आम्ही बघितलेला आहे आणि CCTV फुटेज भेटेल तर तेव्हा तुम्हाला कळेल। आम्ही या संबंधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा विचारणा केली, त्यांच्याकडनं सुद्धा माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की रवींद्र वायकर यांचे जे मेव्हणे आहेत मंगेश पंडिलकर यांच्याकडे रवींद्र वायकर यांचे उमेदवार असताना त्यांचं पोलिंग एजंटचं आय कार्ड नव्हतं, तर एका अपक्ष उमेदवाराच्या पोलिंग एजंटचं आय कार्ड होतं आणि त्याच्यावर ते पोलिंग एजंटचं काम करत होते। ते खोटी गोष्ट आहे।
अगर वो त्यांचं म्हणणं एकच कार्ड होतं पण अपक्षांचं खोटी गोष्ट आहे. त्यांच्याकडे वायकरच्या जे हे आय कार्ड होतं, आता ते अपक्ष उमेदवार सांगताय ते माझ्या काम करत होते, ते कसं काय करणार? एकच पोलिंग एजंट 2 उमेदवाराचं काम करू शकत नाही, ते पॉसिबल नाही आहे. आणि म्हणून मी ते काय बोलतो की तुम्ही इन्क्वायरी करा, संपूर्ण CCTV फुटेज येऊ द्या. आता हे टीव्ही देणार नाहीत सांगितलं ते नाही सगळे कोर्टामधून आम्ही काढणार आहे ना. कोर्टात आता तुम्ही हा मुद्दा काय पुढे नेणार आहात? कोर्टामध्ये पण टाकणार आहे आम्ही, FIR पण करू, गरज पडली आम्ही ॲडव्होकेट्स आता वार्ता पुरावे काय असणार तुमच्याकडे? पुरावे म्हणजे ते अपक्ष उमेदवार आमच्या समोर न येताना हाकार दिलेला आहे की माझी सिग्नेचर आणि यांच्या नावावर मी एजंट म्हणून ॲप्लिकेशन दिलेली आहे. तुम्हाला असं वाटतं कोर्ट या संदर्भात पुढे निर्णय देईल, ऑर्डर देईल? का नाही देणार? ते पहिला तर एक कायद्यामध्ये बसू शकत नाही की 2 उमेदवाराचे एक एजंट कधी ते शक्यच नाही आहे. तुमचं म्हणणं की रेकॉर्ड दाखवायला पाहिजे? यस, रेकॉर्ड आम्हाला पाहिजेच आणि आम्ही घेऊन बसणार आहे. मी पहिला पण सांगितलं होता की मी याच्या आतमधून ये अभी क्या ये घुमाने फिराने का, इसको कैसे केस दबाने का, यही सब चल रहा है इनका. ये सीधी बात है कि आज खुद अपक्ष उम्मीदवार सामने आके बोल रहा है मेरा नाम मत लो, कुछ प्रॉब्लम इश्यू है उसके लिए. तो क्यों? इसका मतलब है कि किधर ना किधर कुछ ना कुछ चल रहा है. एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये समोर येतोय की जसं आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांनी असं सांगितलं की मंगेश पडिलकर यांच्याकडे अपक्ष उमेदवाराचं पोलिंग एजंटचं कार्ड होतं. जर मग अपक्ष उमेदवाराचं पोलिंग एजंटचं जर त्यांच्याकडे आय कार्ड असेल तर मग ते रवींद्र वायकरांचे मेहुणे त्यांच्यासाठी मतमोजणी केंद्रावर कसे काम करत होते, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि जसा दुसरा मुद्दा म्हणजे एक आरोप भरत शहा करतायत की त्यांच्याकडे 2 आय कार्ड होते, तर ते 2 आय कार्ड कसे देण्यात आले? कारण एकच पोलिंग एजंट 2 उमेदवारांचं काम कसं करू शकतो? आणि या सगळ्याची चौकशी व्हावी. आणि दुसरं म्हणजे कोर्टात केस असल्यामुळे हे सगळं रेकॉर्डवर यावं आणि कोर्टाने सुद्धा ऑर्डर द्यावी आणि हे सगळे रेकॉर्ड समोर आणावं, अशी सुद्धा मागणी आता भरत शहा करणार आहेत. कॅमेरामन गजानन बाळापूरसह मी वेदांतने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.